मित्रांनो हा बघा एवढा लोडेड ट्रक, बापरे ट्रक बघा मित्रांनो, हिरवागार पावसाने मस्त हिरवागार केलेला आहे. रस्त्याची परिस्थिती बघा, कोलाड मार्केट नंतरची परिस्थिती. एवढा मोठा युटर्न, लाल परी ट्रक पडला, गोष्टकडे क्रॉस झाला तर गाडीला पण ठोकलं. संगमेश्वरच्या अगोदर एक रस्ताचं ब्रिजचं काम चालू आहे, तिकडे मंदिर आहे, देवस्थान आहे कुठलं तरी. नमस्कार मित्रांनो, मी जयंत सारंग आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग आहे तो रस्त्यांवर आहे, रस्त्यांची अपडेट. तर मी चाललो आहे आता रत्नागिरीला जाण्याचं कारण म्हणजे असं सहज फिरायला वगैरे नॉर्मली चाललो आहे, काही ना काही काम आहे. 1-1.5 दिवसात रिटर्न येणार. तर तो मग पनवेल ते रत्नागिरी जो रस्ता आपला मुंबई गोवा महामार्ग आहे, तो रस्त्याची काय हालत आहे. आता पावसामध्ये, आता पुढच्या महिन्यात गणपतीला गावी जाणारी माणसं आपली चाकरमानी सगळे, तर खूप गर्दी असते आणि प्रत्येकाच्या घरी आता गाड्या बिड्या आहेत, त्याच्यामुळे गाडी स्वतःची घेऊन जाणार वगैरे. तर त्यांच्यासाठी खास मला रस्त्यांचं अपडेट द्यायचं आहे. तर मग गावात येणारच ना स्वतःची गाडी घेऊन, मग तुमका रस्त्यांची अपडेट सांगू नको, मग त्याच्यासाठी मी चाललो आहे. मग रस्त्यांचा अपडेट तुमका समजेल, मग समजा कुठला ऑप्शन असलो तर मी सांगेन तुमका, बरोबर. त्यासाठी तर रस्त्याची काय हालत आहे ना ती बघूया आपण, एकसाथ बघूया. माझ्यासोबत तुम्ही पण आनंद घ्या व्हिडिओचा, आणि व्हिडिओसोबतच राहा, मग तुम्हाला पण समजेल रस्त्याच्या. आणि व्हिडिओ सोडून काही जाऊ नका, तुमका समजलं नाही तर मी सांगितलं रस्त्याचं ऑप्शन वेगळं व्हायचं तरी तर समजू काय ना तुमका. त्याच्यासाठी व्हिडिओसोबत राहा आणि व्हिडिओ सोडून काही जाऊ नका. व्हिडिओचा आनंद घेत राहा, सोबत राहा. चला, आपली गाडी रिवर्स होत आहे. रिवर्स होऊन आपण आता निघणार इथून पनवेलवरून. चला, फायनली आम्ही निघालेलो आहोत पनवेलवरून. पनवेल विचिंबेवरून निघालेलो. हा वर्षा बंगलो ना, वर्षा बंगलो पाठवून जातात ना. मित्रांनो रेल्वेचा कर्जतला, पनवेलवरून कर्जतला जाण्यासाठी हा ब्रिज येतो रेल्वेचा. आणि आता ह्या रूटने आम्ही चाललो आहे विसुंब्यावरून. तो ONGCला बाहेर पडणार. तर थोड्याच वेळाने रस्त्याची अपडेट काय ते समजेल. मुंबई गोवा हायवे जेव्हा लागेल तेव्हा. कोकण रेल्वेचं क्रॉसिंग लाईन, कोकण रेल्वे क्रॉसिंग लाईन, मुंबई गोवा ना हायवे हा ना आपला, मुंबई गोवा हायवेला आपण लागलेलो आहोत फायनली. मस्त एक हिरवागार रस्त्याची अपडेट थोड्याच वेळात कळतील आपल्याला कसा रस्ता आहे तो. गोवा क्रॉस रोड. आता आपण U-टर्न मारत आहोत. आता डायरेक्ट आपल्याला पळसपे फाटा भेटेल. त्याला फूड मॉल आपला आलेला आहे आणि आपण लेफ्ट मारत आहोत. आपला मुंबई गोवा हायवे आता चालू झालेला आहे. पळसपे फाटा बोलतात त्याला. पळसपे फाटा क्रॉस केला आपण. ग्रामपंचायत पळसपे. पाटील स्नॅक्स कॉर्नर बंद आहे आपण कर्नाळा अभयारण्य आलेलं आहे आपलं. तर माकडं वेगळं काय दिसणार नाही, पाऊस पडतो, लपली आहेत माकडा. चांगला दिसतोय मस्त आणि जबरदस्त वातावरण, एकदम क्लायमेट मस्त थंड आहे, गारगार, मजा येते. आणि ट्रॅफिक वेगळं मस्त हिरवागार अभयारण्य आहे आपलं. तो रस्ता गेला तो पाठी गेला.
न्यू मिलन गेलं तिकडे साईच्या गाड्या वगैरे थांबतात. एवढं मोठं आता चालू झालेलं आपलं जो लांबचा लांब दिसतो तो परत आहे रोड आहे. डायरेक्ट आपण आपल्या पेन क्रॉस करून वगैरे आपण डायरेक्ट गोवा रोडला जातो. डायरेक्ट आपल्याला पेन क्रॉस करून आपल्याला आतल्या एक राईटला अलिबागला जातो आणि लेफ्टला जो सरळ जातो गोवा मार्ग. बघा वडसर बीच. वडसर बीच रोड खराब. वडका आल्यावर आता पेन खड्डे झाले. बघा कुठे कुठे बिल्डिंगही बांधलेत बघा. बरं बांधलं. रेल्वे लाईन बघा आपली कोकण रेल्वे लाईन. मित्रांनो हा बघा एवढा लोडेड ट्रक, एवढा मोठा ट्रक आहे बघा. झाकलेला आहे त्याला काहीतरी मोठी मशीन वगैरे असेल. चाकं बघा 100 120 100-150 चाकं आहेत. एवढा हेवी तो हा एवढा टेम्पो घेऊन चालला आहे ट्रक. आणि नंतर मग ॲक्सिडेंट होतात आणि त्यांच्या गाड्या खराब झालेल्या असतात. घाटात काही चढत नाही. डायव्हर्जन काय अजून संपलेले नाही. जोशी वडेवाले 1 किलोमीटर अंतरावर जोशी वडेवाले वडे खाऊ गाव आहे. सकाळी 8 वाजता चालू होते. डायव्हर्जन चालू झाले परत. ब्रिजचं काम चालू आहे. पावळच्या इकडे 2 ब्रिज होते. नवीन ब्रिज चालू आहे. त्या ब्रिजचं काम चालू आहे. अरे बापरे ट्रक बघा मित्रांनो. डिवायडर क्रॉस केला आणि चिखलात गेलो तो ट्रक हे झालाय बंद पडलाय. हे असे जरा सावकाश चला. व्यवस्थित येते गाडी. ड्रायव्हर त्यामुळे काही समजत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित गाडी चालवा आणि बघून टिकून गाडी चालवा. त्यामुळे नीट ड्रायव्हरचे बघा तशी गाडी वळवा. दुसऱ्या रस्त्यावर जावा. गाड्या असे ॲक्सिडेंट होतात. आणि आता पावसाच्या जर हळू चालवा गाडी वगैरे असं खड्डे बिड्डे असतात. त्याच्यामुळे खड्डे चालू झाले हे बघा. पेन गेल्यावर खड्डे चालू झाले बघा कसले खड्डे. त्यामुळे सांभाळून यावा आणि व्यवस्थित येते आपापल्या गावी व्यवस्थित जावा. खड्डे सांभाळून काय ते गाडी चालवा. शेती बघा मित्रांनो. शेती बघा किती हे बघा. शेती आहे. खड्डेच खड्डे. ते बघा खड्डे. सावकाश जावा. काय ते गावात जाताना सावकाश जावा. खड्डे बघून जावा. असं हलूचा लागत नाही. गावात गेलं कमारडी जाम होते. मध्ये थोडे काय काय पॅच खराब आहेत. काय काय चांगले आहेत. सावकाश गाडी असेल सावकाश व्यवस्थित. ब्रिजची कामं पण होत नाही अजून. कधी होणार काय माहिती. ब्रिजचं अजून काम झालेलं नाही. त्यामुळे खालून जावं लागतं आणि खाली पण रस्ता तो आहे तो खराब झालेला आहे. पावसामुळे आता खराब झाला आहे. माती बिती उठून आली आहे वरती. सावकाश गाडी चालवा. असं इकडे खड्डे बिड्डे माती बिती असते हळू चालवा गाडी. ड्रायव्हर्जन आहे बघा. खड्डेच खड्डे. ड्रायव्हर्जन दगडावर नको घेऊ. काय नाही दगड पण मध्ये मध्ये आहेत. सावकाश गाडी चालू आहे. पावसाने जरा थोडी वाट लागलेली आहे रस्त्याची. त्यामुळे सावकाश गाडी चालवा. नागोठणेचा भाग आहे हा. नागोठणेला हे जरा काय जरा खराब झालं. ऑलरेडी खराबच होता आणि परत खराब झाला तर पावसामुळे चिखल झाला आहे. सावकाश गाडी चालवा बस. नागोठणेच्या रस्त्याला पेवरला घालून जाऊ. नॅशनल रोड आणि नॅशनल हायवे बोलतात आणि पेवरला टाकले. काय बोलणार आता. आणि हा ब्रिज किती वर्ष झाली तसंच आहे. कधी काम करणार आहे. कधी काम होणार.
शासन कधी आता कामं करणं त्यांच्यावर आहे. प्रत्येक किती पाऊस जातोय, किती वर्ष जात आहेत गणपती, लवकर करा काय तो. हा बघा, हा रोड लेफ्टला जातो, पालीला जातोय. पाली 8 किलोमीटर अंतरावर. खोपोली मुंबई पुणे दुतर्ती मार्ग हायवे. जर पुणे हायवे पकडायचा असेल इकडून पण जाऊ शकता. तो रोड गेला तो लेफ्टला. नागोडने क्रॉस झाल्यानंतर हा रोड लागतो. अजून त्या मार्गे डायरेक्ट पाली मार्गे पण तिकडून जाऊन तुम्ही निजामपूर रोडला बाहेर, मानगावला बाहेर येऊ शकता. मस्त आहे की सनराईज झालेला आहे. मित्रांनो, नागोडण्याच्या पुढे जरा थोड्या अंतरावरून आपण इथे हॉटेल नवरत्न या जागेवर आलेलो आहोत. तर त्या हॉटेलला आता चहा थोडीशी मारायची, पुढे सरकायचं. थोड्याच अंतरावर आता इंदापूर पण येईल. आता बघितलं ना तुम्ही खड्डे किती आहेत. असंच व्हिडिओसोबत राहा कंटिन्यू, आणि तुम्हाला अजून पुढे अपडेट समजतील. खड्डे किती आहेत, काय रस्ता कसा खराब आहे की किती काय चांगला आहे वगैरे ते सगळं समजेल. व्हिडिओसोबत राहा, व्हिडिओचा आनंद घेतला. आणि व्हिडिओ आवडला तर मध्ये मध्ये लाईक पण करा. परत विसरलात लाईक करायला व्हिडिओ तर लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, तसंच शेअर करा व्हिडिओ. तर आता अजून तुम्हाला पुढे रस्ता, आता काय इथे आपण ह्या साईडला होतं नागोडण्याच्याकडे, अजून वेळ आहे. इंदापूर, मानगाव, चिपळूण वगैरे ते पुढचा अपडेट पण कळेल कसा रोड आहे वगैरे. तर बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद. नाही बघा, हिरवगार पावसाने मस्त की हिरवगार केलेला आहे. इंदापूर यायच्या मित्रांनो, ट्रॅफिक हवालदाराने गाडी थांबवली होती. कशाला थांबवली, फक्त लायसन बघितलं. बांधलंय मस्त ते, बाजूला पाणी आहे आणि भिवंडी दरबार. कोलाड कोकण रेल्वे ब्रिज. कोलाडचं ब्रिजचं काम अजून चालूच आहे. कधी यांचे ब्रिज होणार काय माहिती. कधी ब्रिज होणार. कोलाडचं मार्केटवरून राईटला रोड गेला तर रोहाला समोर मार्केट नंतरची परिस्थिती, रस्त्याची परिस्थिती बघा. कोलाड मार्केट नंतरची परिस्थिती, खड्डेच खड्डे. व्यवस्थित गाडी चालवा, म्हणजे आरामात चालवा, घाई करू नका. मार्केट गेलेलं आहे. इंदापूर मार्केट गेल्यानंतर CNG लागतो. आज CNG पंप, इंदापूर CNG पंप. गर्दी नाही, काय नाही, एकच गाडी आहे. पाऊस जरा पडायला लागलाय, थोडा बारीक बारीक. वायपर अजून रेडी नाही, ब्रिजवर पॅच टाकलेले नाहीत अजून. ब्रिज तसे जसे खंबे उभे केलेले आहेत. आता मार्केट चालू झालं. हे बघा, ब्रिज तसे जसे खंबे बांधलेत, पॅच फक्त टाकायची बाकी आहे. आता रेडी झालं आहे तो, पण ते कधी आता काय त्यांच्या मनात येणार. मार्केट मानगाव मार्केट, मानगाव स्टेशन गेलेलं आहे. मानगाव स्टेशन क्रॉस केला. स्टेशन चांगली बांधली आहे, प्लॅटफॉर्मला काय नाही. मित्रांनो हे बघा, पालीवरून निजामपूर फाट्याने इथे मानगावला आपण येतो. हा जो पालीला रोड गेला आहे निजामपूर फाट्याने. इथे SD डेपो आहे बघा, मानगाव SD डेपो. इथे चालू ना जंगमपुऱ्यावर मालाड. बघा इथून मित्रांनो राईट साईडला रोड गेला तो हरिहरेश्वर श्रीवर्धन, 2 तासावर आहे. तर हे मानगाव आपलं मार्केट क्रॉस झालेलं आहे. मानगाव क्रॉस केल्यानंतरचं ब्रिज बघा, धुकं बघा पूर्ण डोंगरी भागात. हा मस्त हिरवागार झाला, जबरदस्त, एक नंबर. हा बरं.
सिटी गेल्यावर. मित्रांनो माळमध्ये गांधारपाले लेणी जबरदस्त लेणी मस्त. इथून एवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. इथून एवढं क्लिअर दिसतंय. जवळ गेल्यावर किती मस्त वाटत असेल. हे माडमध्ये आहेत. माड सिटी गेल्यानंतर पुढच्या डोंगराला ते दिसतात. माड सिटी गेली, माड गाव आलेलं आहे. खालून रोड गेला आहे. राईट साईडला डिपो आहे माड सिटी. हा रोड आहे तो राईट साईडला मुंडणगड आणि लेफ्ट साईडला बोरघाट. बोरघाट म्हणजे दुसऱ्या गावात जातो. महानगर गॅस आलेला आहे. माड क्रॉस झाल्यानंतर एक महानगर गॅस सांगतो. तुम्ही CNG बघू शकता. CNG आलेलं आहे. आम्ही ना माड क्रॉस झाल्यानंतर माडची MIDC क्रॉस झाल्यानंतर एक CNG पंप लागतो. समोर मस्तपैकी ग्रीनरी आहे बघा. मस्त ग्रीनरी आहे. तर मित्रांनो इथं CNG वरून घेतलं आहे. आता तर लाईन दिसतात नाहीत, पण जेव्हा गणपतीचे आता दिवस जवळ येतील ना तेव्हा मस्तपैकी इथे लाईनी भरणार आहे. CNGच्या लाईन CNG भेटता मुश्किल होणार आहे. बघा तुमच्यावर आहे कसं तुम्ही यांना CNGवरून. आणि CNGसाठी कसं माहिती आहे, तुम्ही टाईम लावता तर तुम्हाला पोचायला अजून वेळ लागणार. त्यामुळे पेट्रोल भरून तुम्ही जाऊ शकता, असं काही नाही. तर इथे आम्ही आता आलो आहे. तर थोड्या वेळाने बघूया, थोड्या वेळाने पुढे नाश्त्याला आम्ही थांबू. नाहीतर मग गाडीत थांबला आहे नाश्ता तर तोच खायचा आहे. तर पुढे जाऊन नाही तर मी इथे खाऊ. तर बघा आता आत्तापर्यंत इथपर्यंत म्हणजे इंदापूरपासून महाडपर्यंत इथे माडच्या MIDCपर्यंत रस्ता एक नंबर आहे, चांगला आहे. त्याच्या अगोदर जरा घाण होता, म्हणजे खड्डे बिड्डे मी बघितले. आता पुढे पण बघा पुढचा अपडेट काय आहे तो पुढेच सांगेन मी. तर व्हिडिओसोबत राहा. व्हिडिओ आनंद पाऊस बघितली. लोहारी गाव लोहारी लेफ्ट साईडला महाबळेश्वर कोल्हापूर गाव आलेलं आहे. हवा बघा मस्तपैकी हवा आली. मित्रांनो कोल्हापूर SD डेपो आहे वरती. आपण कोल्हापूर प्रवास केलेला आहे. कचडी घाट संपलेला आहे. पुढे आपण कचडी घाटात भेटणार. पुढे आपण बोगद्यात भेटणार डायरेक्ट. दामनदेवी गेली. वाव मस्त सीन आहे. जबरदस्त डोंगर झाले हिरवगार. रस्ता बोगद्याकडे गेला. आता काही सगळे बोगदे दिसतील. रस्ता तर अजूनपर्यंत चांगलाच आहे. सुंदर रस्ता, सुंदर डोंगर, जबरदस्त. प्रत्येक नाक्याला पोलीस ठेवलेले आहे. मुंबईच्या घरात अडवत आहेत. दोन बोगदे आपल्या समोर आलेले आहेत रोडा. एक जाण्याचा एक जाण्याचा बोगदा, एक येण्याचा बोगदा. त्या साईडला येण्याचा मुंबईला येणारा, ह्या बोगदा जाणारा बोगदा त्या बाजूला मस्त आहे की तो कसेडी घाट बोलतात. तो बोगद्याच्या वरतून रस्ता त्या साईडून बाहेर पडणार. मग तिकडून मग लेफ्ट साईडून राईटला गाडी येते. धबधबा बघा मस्त आहे. लाईट्स पूर्ण आता या बोगद्याला पण लाईट्स पूर्ण लागलेले आहेत. मस्त बोगदा झालेला आहे. राईट साईडला मित्रांनो 5 बायपास आहेत. 5 बायपास आहेत. जर तुम्हाला त्या बोगद्यात जायचं असेल रिटर्न मुंबईला तर तुम्ही बोगदा बायपासने रिटर्न जाऊ शकता.
तिकडून येताना परत गावी वाजायचं तर परत तुम्ही इकडं सर्व बायपास पूर्ण बोगदा पार करायची गरज नाही. कसेल टनेल बोगदा समाप्त. इकडे बघा आता बोगदा वरतून जो रस्ता गेला तो आता ह्या गाडी इथून तो इकडे तो आता रस्ता इथे गेला. ह्या गाडीतून आता तो त्या साईडला बाहेर काढणार. परत मी मित्रांनो खेळ आलेला आहे. मी आपला मागे कालका हॉटेलला थांबलो होतो आणि आता इथे दोन्ही रस्त्याच्या मध्ये कळकाई देवीचं देवस्थान आहे. दोन्ही रस्त्याच्या मध्ये पडली होती ना गाडी मगाशी मागे. वेगळी खेळची. अरे हा याचं नाव बरंच आहे काहीतरी. ती मागे जी नदी आता मला दिसली ती मध्ये ॲक्सिडेंट खूप होतं. गाडी धावकत चालत आहे ब्रिजवर. ती जड नदी काय असं तिथे नाव आहे. जड मडर नदी लावलेलं नाही. बिल्डिंग आहे बिल्डिंग आहे मित्रांनो. राईट साईडला खेड रेल्वे स्टेशन. पडलो आहे बघा. ट्रक पडलाय. बसच्या गाड्या क्रॉस झाल्यानंतर बघा ट्रक बघा ठोकून ट्रक पडलाय. गाडीला पण ठोकलाय. गाडी पण थोडेसे पुण्यात डे झालाय बेंड झालाय. उलटा आला असं. थोबडा या साईडला होता ना. दोघे पण उलटे झाले. तो आला असेल हा याचं काय समजत का मला. गाडीची जाण असणार बरोबर. काचा पडले साईडला घ्या. काचा म्हणून डायरेक्ट ते डिवाइड क्रॉस करून आणली काय. आता इथे नाही तर माणसं जमलेली आहेत. झालं पुस्तगड समाप्त आणि पाऊस चालू झाला आहे. पुस्तगड संपला आणि पाऊस चालू झाला. मित्रांनो परशुरामगड चालू झालेला आहे. जसं की ऊन पडलं आता आणि बाजूला बघा हिरवगार मस्त की रान आहे. खाली रस्ता गेला तो साईडला एक राईट साईडला गार्डन आहे. आता बंद ठेवलाय तो रस्ता. काम चालू आहे आतमध्ये. घाटात पण जरा सांभाळून गाडी चालव. ट्रक बी घ्यायचे त्याच्यापासून जरा लांब ठेवा गाडी. आणि त्यांच्या ब्रेक बी फेल होतात मध्येच करतो व्यवस्थित. आपल्याकडे काही असते व्यवस्थित गाडी आरामात चालव. नाही 43 किलोमीटर. ते बंद केलं संरक्षण भिंत बांधलेलं आहे साईडला. मुंबईकडे जातो नाही पंचायत काम चालू बरोबर आहे. एक धबधब्याचं काहीतरी नाव आहे ना. मस्त धबधबा आहे. परशुराम घाटातला धबधबा आहे. नदीचा स्टॉप क्रॉस केला. अरे बापरे. वशिष्ठी नदी गेली. वशिष्ठी नदी गेल्या गेल्या लगेच पटकन बहादूर शेख नाका येईल. 4 रस्ता बहादूर शेख नाका गेलेला एक विशेष नाही. बहादूर शेख नाका आलेला आहे चिपळून. आपण सरळ जाणार.
राईट साईडला गेला तुझ्या इकडं. हा बघा मार्केटला CNG पंप आहे, भारत गॅस. आता काय सीझन नाही, काय नाही, गर्दी नाही, गाड्या कमी आहेत. ब्रिज का अजून रेडी नाही, अजून पॅचेस बसवत आहेत. मागे पण तुम्हाला व्हिडिओ दाखवलं, पॅचेस अजून रेडी नाही, फक्त पिलर बसवलेत. हां आतमध्ये साईडने मिळेला होता, क्रॅश टॅग 80 पिलर, 80 पहिले 41 होते, आता मध्ये मध्ये अजून एक वाढवला पिलर, 80 पिलर झाले. सावर्डे गेलाय, सावर्डे गेलाय, सावर्डे आपण गाव क्रॉस केला. आपण पाऊस चालू आहे इथे, मागाचे ऊन होतं. आरवलीचा टोल, आरवली आलेला आहे. आरवलीचा टोल गेट आहे. रायडर उभे आहेत, रायडर सगळे रायडिंग करायला आले. थोड्याच वेळात आता संगमेश्वर येईल. CNG पंप आहे धामणीचा, मुंबईला जाणार रस्ता आणि हा गावाकडे जाणार रस्ता. हे हॉटेल आहे, हॉटेलचं नाव द ड्राईव्ह इन हे हॉटेल आहे. आणि हॉटेलमध्ये आता पब्लिक दिसत नाही, कारण की सीझन नाही आहे, त्याच्यामुळे दिसणार नाही. गाड्या पण कमी आहेत, 2 गाड्या आहेत. आता बसने जरा नाश्ता करू आणि जाऊ पुढे. चला नाश्ता तर झाला आहे. नाश्ता म्हणजे काय, घरातून नाश्ता आणला होता आणि इथे रवीनाला म्हणजे माझ्या बायकोला नाश्ता खायचा होता आणि हिला भावाला खायचा होता, तिच्या भावाला. तर साबुदाणा वडा वगैरे नाश्ता घेतला, बाकी काय नाही. घरातून नाश्ता वगैरे आणलेला घेते, चपाती आणि चिकन ग्रेव्ही, चहा पिली बस. मस्त होतं चहाची टेस्ट वगैरे. साबुदाणा वडा पण मस्त कुरकुरीत होता. आता आम्ही पुढे आता जायला निघू. CNG नाही भरत आहे, CNG आता इथंच रिसेंटली भरला होता इकडे मागे. आता आम्ही पुढे आता बघूया, आता संगमेश्वर डेपो येईल. भेटूया, व्हिडिओसोबत राहा, व्हिडिओ आनंद घेऊ. मित्रांनो आम्ही आता धामणी हॉटेल ते ड्राईव्ह इन हॉटेल होतं तिकडून निघालो आहोत. पाऊस पडला, परत बंद झाला, परत चालू झाला आता पाऊस. आता थोड्याच वेळात संगमेश्वर येईल, संगमेश्वर डेपो. संगमेश्वरच्या अगोदर एक रस्ताचं ब्रिजचं काम चालू आहे, तिकडे मंदिर आहे, देवस्थान आहे कुठलं तरी. ते काय आता करतात, त्याचं काय करतात, आठवतात की काय करतात समजत नाही. चाललं आहे पण त्याच्या मधोमध ब्रिज आहे, पण अजूनपर्यंत काम झालेलं नाही ब्रिजचं. संगमेश्वरचं आहे तसंच रोड दिसतोय, वर्किंग इन प्रोग्रेस. गणपतीपुळे चौपाटी सरळ. मित्रांनो आपलं संगमेश्वर डेपो ST डेपो आलेला आहे. संगमेश्वर ST डेपो, हा डेपो संगमेश्वर. हा नाही रस्ता, हा बघा रस्ता, हा डेपो आहे. आणि हा देवरुख फाटा, साखरपा, देवरुख साखरपा, वाटूळ. हा हो वाटूळ फाटा. वाटूळ फाट्याने डायरेक्ट राजापूर क्रॉस आणि तळेरे, नांदगाव, कणकवली, देवगड सरळ. आता आपल्याला खडबडी रस्ता आहे सरळ, तो जाणार पाली, लांजा, हातकंबा, पाली, लांजा वगैरे करत. बेस्ट रूट आहे तो इकडे जातं. संगमेश्वर ते लांजापर्यंत रोड खराब आहे, तर देवरुख फाट्याने तुम्ही जावा. ज्यांना लांजाच्या पुढे जायचं असेल ना, तर त्याने त्या फाट्याने जायचं. ह्या फाट्याने रत्नागिरीपर्यंत असेल तर ह्याच फाट्याने तुम्हाला जाणं ऑप्शन नाही. मागे काहीतरी एक संगमेश्वरच्या अगोदर एक डिग्नी मार्ग कुठेतरी आहे, तो त्या मार्गाने तिकडे रत्नागिरीला जाता येतं, पण तो रस्ता छोटा आहे. इथे आता हे खडबडी चालू झाली, संगमेश्वर क्रॉस झालं, खडबडी चालू झाली, खड्डे चालू झाले. बघा काम चालू आहे, बघा काम चालू आहे. खड्ड्याचं काम झालं तर इथपर्यंत पुढपर्यंत चांगलं होतं. विजयवाडी क्रॉस झाला आहे आणि इकोपासून हा पॅच तरी मला चांगला वाटतं. मध्ये मध्ये पुरं येतात तर सांभाळून गाडी चालवतात, त्यामध्ये अचानक पुरं आलं तर लागेल आपल्या गाडी, आपलं पण नुकसान होईल, त्यांचं पण नुकसान होईल. तर हा तरी मला पॅच चांगला वाटतं. बघा कुठपर्यंत खराब, कुठपर्यंत चांगला आहे पॅच. त्याला बघा इथपर्यंत रस्ता चांगला आहे. परत खडबडी आणि हे रस्त्याचं काम परत चालू झालेलं आहे, खडी मोडणे चालू आहे.
रस्ता परत छोटा झाला आणि रस्त्याचं पूर्ण काम बाकी आहे. मातीच माती आहे. हे बघा दगडी दिसते छोटे छोटे, मातीच माती दिसते. हे बघा पूर्णपणे रस्ता खराब आहे. आणि परत पुढे पॅच जरा दिसतोय चांगला आहे म्हणून. वर्किंग इन प्रोग्रेस. चिखल आणि सगळी माती झालेली आहे. एवढा पॅच खराब, परत रस्ता चांगला दिसतोय पण तो वन वेच आहे. वन साईडच चांगला आहे, बाकी त्या साईडला तर खराब दिसतो. मुंबईला येणारा रस्ता खराब आहे, काम चालू आहे त्याचं अजून. वन लाईन्स चांगले झाले, एक लाईन चालू आहे, त्यात पण मध्ये मध्ये पॅच खराब आहे. परत चालू झालं आहे. एक लाईनमध्ये पण ते सर आहे बघा, तोडकाम एवढं जबरदस्त काम तर चालू आहे, कधी होईल माहीत नाही. वर्किंग प्रोग्रेस. चिखलचा प्युअर लॉक बसवलेली आहे. परत माती परत करा, एक पाणून ठेवलेली आहेत. मित्रांनो 2 लाईन परत चालू. मित्रांनो ट्रक बघा, ट्रक वर्किंग प्रोग्रेस. कामा जोरात, काम तर जोरात चालू आहे, पण कधी होईल माहीत नाही. काम चालू आहे सगळं काम करून परत वन वे चालू. मातीचा रस्ता, ट्रक बघा, हा मातीचा रस्ता झाला. चिखल बघा, चिखलचा रस्ता झाला आहे पूर्ण. मरणाचं काम चालू आहे, तेवढं काम बघा पेंडिंग. सगळं वेगळं सगळे फोडून ठेवलेलं आहे, रस्ता काय पूर्ण झालेला नाही. मित्रांनो गाडी थांबली आहे. हे मंदिर आहे कुठचं ते माहीत नाही, पण आहे मंदिर चांगलं आहे, मस्त आहे. ते पासिंग होण्यासाठी गाड्या थांबल्यात. इकडून गाड्या येत आहेत, तिकडे ते संपत नाही पण ते इकडे आता गाड्या येतात तिकडून. तिकडून गाड्या कमी झाल्या की इकडून गाड्या सोडतील, तसंच वाटत होतं. रस्त्याचं मजबूत काम चालू आहे, काम मजबूत चालू आहे, काम मजबूत चालू आहे, जोरात काम चालू आहे. पावसामुळे जरा परत ती माती बिती विस्कटली आहे सगळी, पूर्ण माती घसरलेली आहे पूर्ण. त्याच्यामुळे सावकाश गाड्यात आलो मित्रांनो. जोरात काम चालू आहे. ही खडी पावसामुळे खडी पूर्ण खाली उतरली आहे. रोड पुढे जे जाणारे आहेत देवगड विगड कणकुरी साईडला वगैरे जाणारे आहेत, अंजाच्या पुढे जाणारे सगळे आहेत ना, त्यांनी मोस्ट ऑफ देवरुख फाटा चूज करा, एवढंच सांगणं माझं. बघा रस्त्याची कंडिशनच बघा ना, त्यावरून तुम्हाला समजतं. पाव नदी मित्रांनो, ही बघा पाव नदी. काम चालूच आहे, बेकार अवस्था आहे या रस्त्यानं. म्हणजे संगमेश्वर क्रॉस केल्यानंतर जो रस्ता आहे ना, पूर्णपणे खडबडीत आहे बघा. कामच चालू आहे, कधी असून असंच दिसतं टोलचं. तो ते इकडे जयगड किल्ल्याला जातो गणपतीपुळे, आणि समोर रत्नागिरी, समोर पाली लांजा, हातकंबा पाली लांजा. ते चला हातकंब्याच्या CNG पंपवर आपण आलेलो आहोत. मित्रांनो रत्नागिरी वाईट साईड दाखवलं आहे. आता थोडंसं आपला हातकंबा आलेला आहे आणि आपण राईट मारतो. सरळ गेला पालीलांचा देवगड कणकवली, पालीलांचा देवगड, आणि राईट मारला आपण हातकंब्यातून राईट मारला रत्नागिरीसाठी. ते जिकडे चाललो आम्ही ते पानवळ आहे गाव, पानवळ गाव. तर आम्ही चाललो आहे बघा. आता थोड्याच अंतरावर पानवळ गाव आहे, गेट येईल आपल्याला दाखवतो. आपण लेफ्ट मारला आहे पानवळ गावात येण्यासाठी. हा बघा गेट आहे पानवळ.
उलटे तोंडात गेल्या मोठे मोठे बंगले दिसतील आता थोड्याशा. खाली बंगलेच सगळे सेपरेट थांब खाली घाल. बाईकवाले खय पानवळ गावातले प्लॉट इथे सगळे प्लॉट पानवळ गावातले प्लॉट. गुरुवारचं दुकान दिलं का पुढे आहे बघ. या बघ. रस्तो आहे मरथावरतून कोण पाऊस येऊ लागलो वाटतं. पाऊस येतोय. बघा पानवळातले पानवळ गावातले बंगले मोठे मोठे बंगले. ह्यो बंगला ना तुका बघूच काय त्याच्यात बघा. नवा बंगला मस्त दिसतं ना. श्री जुगाई निवास. घरात चला फायनली त्या स्पॉटला आपण पोहोचलेलो. मित्रांनो फायनली आपण रवीनाच्या मावशीच्या गावी आलेलो आहोत. घर इथेच पुढे आहे समोर. ते समोर दिसतंय ना घर तेच घर आहे खाली एकदम. तर मित्रांनो कसं वाटलं प्रवास आणि रस्त्यांचे अपडेट मी सांगितलेच ते मला कसे वाटले. कारण की रस्ता तुम्हाला सांगितलं मी पूर्णपणे. आता पुढे येईपर्यंत धामणीवरून आम्ही जे निघालो संगमेश्वरपासून संगमेश्वर रस्ता खराब आहे. संगमेश्वर ते हातकंब्यावरून तर रस्ता खराबच आहे. पुढे पण खराबच आहे पालीला अंदाला. त्याच्या पुढे राजापूरपासून चांगला आहे रस्ता. तुम्ही सांगितलं त्या त्याप्रमाणे रूटने जावा. अजून ह्याच्या पुढे पण मी रस्त्यांचे अपडेट देत राहीन. पुढचे अपडेट हातकंब्याच्या पुढचे बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, जास्त शेअर करा आणि चॅनलवर जे नवीन सबस्क्रायबर असतील युजर्स असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ येत राहतील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.